डेली जे कलेक्शन आहे रोज नवीन येत असतात. रोज या ठिकाणचे जे कस्टमर आहेत वेगवेगळी डिमांड करत असतात. त्या हिशोबाने या ठिकाणी नेक्स्ट असणार आहे की तुम्ही ग्राहकांना डिझाईन्स कशा पद्धतीने देत आहात. जसं तुम्ही हे बघत आहात, यामध्ये तुम्हाला मल्टी कलरचं प्रिंट आहे, ज्यावर खूप म्हणजे आपण मलमल कॉटन म्हणू शकतो, ज्यावर खूप सुंदरचं प्रिंट बनवलेलं आहे. हा असणार आहे त्याचा दुपट्टा आणि हा असणार आहे सूट आणि हा असणार आहे त्याचा बॉटम. तुम्ही बघू शकता बॉटम आणि दुपट्टा हे दोघं जवळ-जवळ मॅचिंग आहेत. अशा पद्धतीचं काम केलेलं असलं पाहिजे. आता हा हा जो व्यवसाय आहे, व्यवसायामध्ये बेसिक गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे की जसं आपण वर्कवाले सूट ठेवतो ना, हे सर्व तिघं कॉम्बिनेशन अगदी सुंदर आणि छान आहेत. जे पण मी तुम्हाला कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये दाखवले ते या उन्हाळ्यात जर तुम्हाला सूट मटेरियलचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ह्या बेसिक गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा. इथे तुम्ही बघत आहात सूट मटेरियलचं न्यू स्टॉक अपडेट झालेला आहे. या ठिकाणी कसं असतं ना, डेली जे कलेक्शन आहे रोज नवीन येत असतात. रोज या ठिकाणचे जे कस्टमर आहेत वेगवेगळी डिमांड करत असतात. त्या हिशोबाने या ठिकाणी जे कलेक्शन आहे रोज नवीन येत असतात. आपला विषय असणार आहे, जर तुम्हाला या उन्हाळ्यात सूट मटेरियलचा जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर बेसिक जे एकदम नॉर्मल गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्वात आधी जे फॅब्रिक आहे, म्हणजे जो कपडा आहे त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आता आपण हे बघणार आहोत कॉटन फॅब्रिकमध्ये, ज्यामध्ये खूप सुंदरसं छानपैकी लाइनिंगचे इथे डिझाईन्स आहे आणि तुम्हाला इथे जे आहे गळ्यावर डिझाईन्स बनवलेली आहे. इथे गोटापट्टीचे लाइनिंग्स यावर तुम्हाला मिळणार आहे. 2 बटन पॅटर्नचं तुम्हाला कॉम्बिनेशन मिळणार आहे. म्हणजे की सर्वात आधी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, जे फॅब्रिक आपण कस्टमरांना देणार आहोत तर त्याच्यावर तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. आता हे बांधणी प्रिंटमध्ये तुम्हाला हा दुपट्टा या ठिकाणी मिळून जाणार आहे. म्हणजे की कसं आहे, बांधणी असेल, लेहरिया असेल, सर्व प्रकाराचे कलेक्शन आपण ठेवले तर आपल्यासाठी बेस्ट आहे. म्हणजे हा व्यवसाय जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा आपल्याला एकदम सुरुवातीला फॅब्रिक म्हणजे जे आपण मटेरियल देत आहे ग्राहकाला त्याच्याकडे आपलं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट असणार आहे की तुम्ही ग्राहकांना डिझाईन्स कशा पद्धतीने देत आहात. जसं तुम्ही हे बघत आहात, यामध्ये तुम्हाला मल्टी कलरचं प्रिंट आहे, ज्यावर खूप म्हणजे आपण मलमल कॉटन म्हणू शकतो, ज्यावर खूप सुंदरचं प्रिंट बनवलेलं आहे. हे असणार आहे बॉटम आणि हा असणार आहे दुपट्टा. आता तुम्ही कस्टमरांना डिझाईन कशा देत आहात, म्हणजे एकदम ट्रेंडिंग डिझाईन देत आहात की एकदम जुन्या डिझाईन देत आहात, ज्याच्यावर तुम्हाला काम केलेलं आहे की नाही सूट मटेरियलवर, हे पण तुम्ही लक्षात घेतलं तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. कारण की बरेच लोक काय करतात, व्यवसाय जेव्हा सुरू करतात तेव्हा ते बेसिक गोष्टींकडे अजिबात लक्ष देत नाही. सर्वात आधी मी तुम्हाला फॅब्रिक सांगितलं, दुसरं सांगितलं की डिझाईनकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये जो दुपट्टा आहे, इथे तुम्ही बघू शकता दुपट्टा आणि जे तुम्हाला दुपट्ट्यासोबत सोबत बॉटम वेअर आणि तुम्हाला कुर्तीचं जे कॉम्बिनेशन आहे हे तुम्ही बघत आहात कॉन्ट्रास्टमध्ये दिलेलं आहे. म्हणजे की प्रिंटेडमध्ये हे बॉटम मिळणार आहे. 2.5 मीटरचा तुम्हाला बॉटम, 2.5 मीटरचा जो आहे टॉप मिळणार आहे आणि तुम्हाला 2-2.25 मीटरचा दुपट्टा मिळणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही कस्टमरांना कशा पद्धतीचे जे आहे फर्मा देत आहात. म्हणजे याच्यामध्ये फर्माचं असं येत असतं की 2 मीटर, 2.5 मीटर, 2.25 मीटर अशा वेगवेगळ्या मीटरप्रमाणे तुम्हाला सूटचं कलेक्शन मिळत असतं. म्हणजे की आपल्या बेसिक ज्या गोष्टी आहेत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यामध्ये तुम्ही नेक्स्ट कलेक्शन बघत आहात. ब्लू चार्टमध्ये तुम्हाला हा सूट मटेरियल मिळणार आहे. अगदी सुंदर म्हणजे की कॉटन मटेरियल हे असं आहे ना, की 12ही महिने विकलं जातं, पण उन्हाळ्यात याची जास्तीत जास्त डिमांड होत असते. हा असणार आहे त्याचा दुपट्टा आणि हा असणार आहे सूट आणि हा असणार आहे त्याचा बॉटम. तुम्ही बघू शकता बॉटम आणि दुपट्टा हे दोघं जवळ मॅचिंग आहेत आणि हे तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये सूटचं कलेक्शन मिळणार आहे. क्वालिटी, फॅब्रिक आणि डिझाईन्स एकदम युनिक आणि वेगळं मिळणार आहे. म्हणजे की हे कसं आहे, हे जे आहे ना, मी तुम्हाला जे सूट दाखवते आहे ना, डेली वेअरच्या हिशोबाने हे सूट खूपच बेस्ट असणार आहे. कारण की रोज कॉलेजला जाणाऱ्या मुली असतात किंवा आपल्या शाळेत जाणाऱ्या मुली असतात, त्यांना डेली हे अशा प्रकारचे जे सूट आहे ते लागत असतात आणि याच्यामध्ये जी साईज असते ना, ती साईज आपण आपल्या पद्धतीने स्टिच करू शकतो. त्यानंतर तुम्हाला दाखवते ऑल ओव्हर म्हणजे की संपूर्ण हा जो सूट असणार आहे ना, तुम्ही बघत आहात हा ऑल ओव्हर तुम्हाला 5 मीटरचा हा पूर्ण सूट मिळणार आहे. म्हणजे की याच्यामध्ये तुम्हाला बॉटम पण सेम आणि जे टॉप आहे ते पण तुम्हाला सेम कलरचा मिळणार आहे. आपण चेक करूया, यामध्ये फुल प्रिंट आहे. तुम्ही बघत आहात फुल प्रिंटमध्ये तुम्हाला हे पूर्ण सूटचं कलेक्शन मिळणार आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला असा दुपट्टा मिळणार आहे. तुम्ही बघू शकता दुपट्ट्याची लेंथ पण आपण चेक करून घेऊया.
या ठिकाणी बघत आहात फुल प्रिंट मध्ये तुम्हाला हा दुपट्टा 2 मीटरचा दुपट्टा मिळून जाणार आहे आणि बेसिक म्हणजे की बऱ्याच महिलांना दुपट्टा सर्वात जास्त आवडत असतो, कारण त्यांचा सिंपल सोबर जर सूट असेल ना त्याच्यावर थोडं भरगच्च किंवा अट्रॅक्टिव्ह दुपट्टा असता तर प्रॉपर सूट जे आपण कुर्ती वेअर करणार आहोत त्याचा लुक दुपट्ट्यावरून लवकर लक्षात येत असतो. त्याच्यामध्ये अजून एक डिझाईन्स आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला हे सूट या ठिकाणी मिळणार आहे. सेम आपण फर्स्ट वाला जे बघितलं 5 मीटरचा सूट, सेम यामध्ये पण तेच सिस्टम आहे, म्हणजे की तुम्हाला सेम पूर्ण ऑल ओव्हर हा जो सूट आहे असा मिळणार आहे, ज्यावर तुम्हाला बॉटम आणि दुपट्ट्याचं कॉम्बिनेशन सेम मॅचिंग मध्ये मिळणार आहे. आता सूट मध्ये अजून तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जे तुम्ही सूट मटेरियल देत आहात त्याच्यामध्ये जे टॉपचा कलर आहे किंवा बॉटमचा कलर आहे तो कॉन्ट्रास्ट असला पाहिजे, दुपट्ट्याला मॅच झाला पाहिजे, ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्वात आधी मी तुम्हाला जे कलेक्शन म्हणजे सर्वात आधी जी मेन गोष्ट सांगितली ती म्हणजे की फॅब्रिक, दुसरी म्हणजे की डिझाईन्स, तिसरी म्हणजे की तुम्ही याच्यामध्ये कशा पद्धतीचे साईज देतात आपल्या ग्राहकांना ते सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. कारण की बऱ्याच महिलांना 3-3 मीटरचे फक्त सूट तयार होत असतात, म्हणजे की ज्या जास्त हेल्दी असतात त्यांना शिवण्यासाठी असे ड्रेस मटेरियल सर्वात जास्त लागत असतात आणि त्यांना कसं असतं ना रेडीमेड कुर्त्यांचा प्रॉपर त्यांना फर्मा अजिबात मिळत नाही. त्यामुळे त्या काय करतात की असे ड्रेस मटेरियल सूट मटेरियल असतात ते विकत घेऊन शिवत असतात आपल्या पद्धतीने, जसं नेक पॅटर्न आहे, स्लीव्स पॅटर्न आहे किंवा त्यांना हवी ती साईज ते लोक शिवून घेत असतात. त्याच्यामध्ये आपण अजून एक कलेक्शन बघूया, म्हणजे की दुपट्ट्याचं, ज्यामध्ये खूप सुंदर आणि सॉफ्ट फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा दुपट्टा मिळणार आहे. कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्ही चेक करत आहात, कॉन्ट्रास्ट मध्ये छानपैकी तुम्हाला दुपट्टा आणि त्यासोबत तुम्हाला सूटचं कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे. याच्यामध्ये थोडी चमकची डिझाईन्स यामध्ये पूर्ण लावलेली आहे. आता या डिझाईन्स वरून तुम्हाला लक्षात आलं असेल, आता जे पण मी तुम्हाला 4-5 काही कलेक्शन दाखवलेले आहे ते डेली वेअरच्या हिशोबाने आहे, काही थोडी म्हणजे लग्नाच्या हिशोबाने, पण बऱ्याच मुली ज्या असतात पूर्ण टॉप आपल्या पद्धतीने शिवत असतात. याच्यामध्ये हेवी कलेक्शन म्हणजे की पूर्ण सिरोस्की हँडवर्क अशा पद्धतीचं काम केलेलं असलं पाहिजे. आता हा हा जो व्यवसाय आहे, व्यवसायामध्ये बेसिक गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे की जसं आपण वर्कवाले सूट ठेवतो ना, तर तुम्हाला अशा पद्धतीचे जे वर्कवाले सूट आहे ते सुद्धा ठेवणं गरजेचं आहे. जसा हा सूट आहे याच्यामध्ये तुम्हाला 4 पीस मिळणार आहे, 4ही कलर वेगळे असणार आहे. हा एक एक प्लस पॉइंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला कलर चार्ट पण ठेवणं किंवा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही डार्क शेड मध्ये ते सेट बघितलं, तशाच पद्धतीने लाईट कलरचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सेट मिळणार आहे. म्हणजे की व्यवसायात ह्या छोट्या छोट्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा. कसं असतं ना, लाईट कलर आहे, डार्क कलर आहे, प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे. ग्राहक प्रत्येक जण आपल्या पद्धतीने डिमांड करत असतं, मला अशी डिझाईन पाहिजे आहे किंवा मी अशा पद्धतीने माझं सूट शिवणार आहे तर मला हाच कलर पाहिजे. त्या हिशोबाने तुम्हाला कलर किंवा डिझाईन ह्या सर्व गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. व्यवसायामध्ये ह्या गोष्टी लक्षात आल्या तुमचे ग्राहक 100% वाढतील. त्यामध्ये अजून एक कलेक्शन बघूया, ज्यावर नेक पॅटर्नवर खूप सुंदरसं जे आहे धाग्यांचं थ्रेडचं काम मिळणार आहे, म्हणजे मॅचिंग यामध्ये जे आहे धाग्याचं काम तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये बेस असा आहे की प्युअर कॉटनचा तुम्हाला हा सूट मिळणार आहे, ज्यावर नेट मध्येच थ्रेडचं काम मिळणार आहे. म्हणजे की तुम्हाला इथे जे नेटचं फॅब्रिक आहे, नेट आहे आणि त्याच्यावर हे थ्रेडचं काम तुम्हाला दिलं जाणार आहे. याच्यामध्ये कमीत कमी 4, 6, 8चं सेट असतं. त्याच पद्धतीने तुम्हाला सर्व कलेक्शन परचेस करायचे आहे. आता तुम्ही बघत आहात यामध्ये कॉन्ट्रास्ट जे बॉटम आहे, कॉन्ट्रास्ट दुपट्टा आहे, हे सर्व तिघं कॉम्बिनेशन अगदी सुंदर आणि छान आहेत. जे पण मी तुम्हाला कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये दाखवले ते खूपच छान होते आणि तुम्हाला हे नक्कीच आवडले असतील. तुम्हाला जेही कलेक्शन आवडत असेल मंडळी त्याचा स्क्रीनशॉट घ्या, कारण की या ठिकाणी जे असतात ना खूप लिमिटेड स्टॉक असतो. लवकरात लवकर लोक या ठिकाणातून क्वांटिटीमध्ये डिमांड करत असतात. जसं तुम्ही हा बघत आहात फुलकारी दुपट्टा टाईप तुम्हाला हा जो कलेक्शन दुपट्ट्याचं मिळणार आहे तुम्ही बघत आहात, खूप सुंदर. यामध्ये जे आहे प्रॉपर कॉन्ट्रास्ट मध्ये पिंक कलरचं जे आहे फुलकारी, म्हणजे की आपण म्हणतो की उलनच्या कामाच्या धागाने या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे हा दुपट्टा आणि यावर छोटीशी पाइपिंगचं कॉम्बिनेशन मिळणार आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाइपिंगचं तुम्हाला सुंदरसं कॉम्बिनेशन दिलेलं आहे, म्हणजे की बारीक बारीक गोष्टी सुद्धा ग्राहक लक्षात ठेवतात. कसे की त्यांना दुपट्टा कॉन्ट्रास्ट हवा, कोणाला बॉटम कॉन्ट्रास्ट हवी, कोणाला दुपट्टा एकदम भरचक पाहिजे, कोणाला कलर
कलर कॉम्बिनेशन आवडत नाही त्या पद्धतीने तुम्हाला सर्व कलेक्शन ठेवायचं आहे. इथे तुम्ही बघितलं स्टार्टिंगला हा जो स्टॉक आहे एकदम प्रॉपर तरीकेने म्हणजे प्रॉपर पद्धतीने इथे मेंटेन केला गेला आहे. याला रिझन हेच आहे की या ठिकाणी प्रत्येक स्टेट आणि प्रत्येक ठिकाणातून ग्राहक येत असतं. अजमेरा फॅशन सुरत सर्वात मोठं एक नामांकित ब्रँड आहे, ज्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक कपड्याची व्हरायटीज आपल्याला मिळत असते होलसेलमध्ये. जर तुम्हालाही कमी बजेटमध्ये आपला व्यवसाय सुरू करायचा असेल या उन्हाळ्यात, तर सूट मटेरियलचा व्यवसाय तुमच्यासाठी बेस्ट आहे. कारण की याच्यामध्ये मार्जिन चांगली मिळते, याच्यामध्ये भरपूर प्रकार मिळतात आणि याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारे जे डिझाईन्स आहे, पॅटर्न्स आहे, अशा भरपूरशे मिळत असतात आणि क्वालिटी सुद्धा बेस्ट मिळत असते. तर नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.